आपण 5 मार्चच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत। आज आपण त्याचा फक्त आढावा घेणार आहोत। जी 92 आणि 93 टक्केवारी येणाऱ्या पावसाळ्या संदर्भात निघते आहे, याबद्दल जवळपास सलग आपल्याला आठवडाभर त्यावरती रिसर्च करायचा आहे आणि त्या रिसर्चमध्ये 5 मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला एक फायनली रिपोर्ट द्यावा लागतो। त्या रिपोर्टमध्ये सगळ्या बाबी समजून येतील। तर माझे काही प्रश्न होते आपणास की 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला आवर्षणग्रस्त भाग जे आहेत म्हणजे सातत्याने सोडले जाणारे भाग हे कोणत्या तालुक्यातले जास्त प्रमाणात होते, त्याचे कमेंट बॉक्समध्ये नावे आपल्याला पाहिजे आहेत। त्यानंतर बरेचसे असे प्रश्न आहेत की जवळपास जून आणि जुलै ह्या दोन्ही महिन्यामध्ये आपल्याला पेरणीच्या पुरता आणि पेरणी पुरताही व्यवस्थित पाऊस झाला नाही असे जिल्हे कोणते, तालुका कोणता आहे, त्याची कमेंटमध्ये माहिती करा। तसे आपल्याला बऱ्यापैकी माहितीसुद्धा आहेत की बऱ्याचशा तालुक्यामध्ये जालना असेल वगैरे भागामध्ये ही कंडिशन घडलेली आहे। तर मान्सून यंदाचा खूप चांगला आहे, पण आवर्षणग्रस्त प्रणाली जी भाग असतात सातत्याने सोडले जातात, या भागाचे परिणाम यंदा आपल्याला जून जुलै पाहायला मिळतील। जूनमध्ये लवकर वेळेवर पाऊस येण्याचे चान्सेस देखील रिपोर्ट सांगतो आहे, पण फायनल रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे। एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, तो 8 मिनिटं जवळपास, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत। तर असे हे 2-4 प्रश्न होते आणि विशेष म्हणजे आता या मार्च महिन्यामध्ये जो 2 दिवसानंतर येतो आहे, तर बऱ्यापैकी मागील मी व्हिडिओ दिला होता लाईव्हच्या दरम्यानमध्ये की हा जो वातावरण जे सांगितलं आहे बऱ्याचशा माध्यमातून सांगितलं जाते, फक्त हे ढगाळलेलं होणार आहे, जी कंडिशन आहे ती डायव्हर्ट होणार आहे, त्यामुळे कोणीही घाबरू नका, हे पहिलेही सांगितलं आहे। तर मार्च महिना बऱ्यापैकी कोरडा जाईल। थोडी 2-4 अपवाद आहेत, आपण रिपोर्टच्याही अगोदर ते संदर्भात लाईव्ह घेऊ, पण सध्या तरी 10-12 तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही। पण मार्च लागताच 1-2-3 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, इथे ढगाळलेली परिस्थिती, अंधुक वातावरण हे नक्की होईल, पण त्यामध्ये मुसळधार वगैरे अवकाळी काही नाही आहे। आणि विशेष म्हणजे कांदा उत्पादक जे आहेत, वीट उत्पादक जे असतील, यांना ह्यावर्षी फारसा त्रास मार्च आणि एप्रिलमध्ये नाही आहे। मात्र एप्रिल मध्यंतरी पासून पुढे तर मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी अवकाळीची लक्षणं ह्यावर्षी दिसत आहेत। तसा फायनल रिपोर्टमध्ये त्याचाही आपण उल्लेख करणार आहोत आणि बऱ्यापैकी अजूनही तुम्हाला पुढच्या महिन्याची पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न करेल। जे 27-28 तारीख म्हणजे उद्या 2 दिवसात दिल्ली वगैरे भागात WDचे जोरदार आगमन होत आहे। 3-4 तारखेला कर्नाटकमध्ये सर्वत्र ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूस कोकण किनारपट्टीच्या शेतकऱ्यांनी देखील थोडं सतर्क राहायचे 2-3 दिवस, कारण की तुमच्याकडे अचानकच वातावरण तयार होऊन 1-2 गावांना अवकाळीचा फटका बसू शकतो। सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीचे जे लगतचे शेतकरी आहेत असे, आणि नंतर डायरेक्टली 9-10 तारखेला थोडं खराब वातावरण होईल, त्यामध्ये पाऊस अवकाळी काही नाही आहे। आपले जे काही कांदा असेल, उत्पादक शेतकरी असेल, सगळ्यांना ह्यावर्षी मात्र चांगल्या पद्धतीनं निसर्ग साथ देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच होतं। सर्वांना हे रिपोर्ट पाठवा। 2025चा जो मान्सूनचा रिपोर्ट आहे तो 5 तारखेला फायनल स्वरूपामध्ये येतो आहे। तरीही आपण जानेवारीमध्ये जी काही 92 टक्केवारी काढली, त्यामध्ये किती वाढ होणार आहे, जास्तीत जास्त 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज आहे, आणि झालीच तर कमी 90 टक्केवरती येईल असा अंदाज आहे। पण गेल्या वर्षी 2024च्या तुलनेमध्ये 10% पाऊस हा शिल्लक आहे। तो रिपोर्टमध्ये कुठल्या भागांना तो जास्त प्रमाणात राहण्याचे चान्सेस आहेत, आणि ज्यावेळेस आपण 5 मार्चला रिपोर्ट देतो तो पुन्हा मान्सून येईपर्यंत सुद्धा बदलत नाही आहे, आणि फायनली त्या रिपोर्टमध्ये शिक्कामोर्तब देखील करतो आहे। ज्यांना कोणाला विश्वास असेल किंवा नसेल त्यांनी मागील 5 मार्चचा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर त्या अगोदरही 2023मध्ये देखील आपण रिपोर्ट दिला होता, त्या रिपोर्टमध्ये आणि झालेल्या पावसाळ्यामध्ये काही बदल वाटला का हे देखील कमेंटमध्ये करा। आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय।